मित्रांनो, कुलाब्यात राहताना ट्रॅफिक आणि पार्किंग ही आपली रोजचीच डोकेदुखी झाली आहे. पण आता चक्क मुंबई उच्च न्यायालयानेच महापालिकेला चांगलंच छापलंय. कोर्टाने इतकं टोकाचं विधान केलंय की पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना प्रवासासाठी फक्त घोडाच वापरावा लागेल. नेमकं कोर्टाने पालिकेचे कान का टोचलेत हे आता समजून घेऊया. बुधवार 11 फेब्रुवारी रोजी एका सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने मुंबई महानगरपालिकेची चांगलीच कानउघडणी केली. कोर्टाने उपस्थित केलेले मुद्दे असे होते की मुंबईत कुठेही मोकळी जागा दिसली किंवा फुटपाथ दिसलं की तिथे लगेच अतिक्रमण केलं जातं. हे सुरू असताना प्रशासन झोपलंय का, असा जळजळीत प्रश्न कोर्टाने विचारलाय. कोलाब्यासारख्या ऐतिहासिक भागातही पदपातांवर अतिक्रमणं वाढली आहेत. रस्त्यांची ही अवस्था पाहता भविष्यात मुंबईकरांना गाडी चालवणं अशक्य होणार आणि सायकल किंवा ई-बाईक शिवाय पर्याय उरणार नाही. न्यायमूर्ती घुगे यांनी मिश्किलपणे पण गंभीर इशारा दिला की सायकलपेक्षा घोड्याचाच पर्याय मुंबईकरांसाठी आता उत्तम राहील. ट्रॅफिक सोबतच राज्यातील रस्ते अपघातांची आकडेवारी थडकी भरवणारी आहे. 2025 मध्ये राज्यात 36,450 पेक्षा जास्त अपघात झाले आहेत, ज्यात 15,549 जणांचा मृत्यू झाला. यात 57% दुचाकीस्वार आणि 21% पादचारी आहेत. रस्ते अरुंद असणे आणि अतिक्रमण असणे हे अपघाताचं मुख्य कारण मानलं जातंय. परिवहन विभाग आता 2030 पर्यंत हे अपघात 50% कमी करण्यासाठी दुचाकीस्वार आणि पादचारी वाचवा अभियान राबवत आहे. कोर्टाच्या या कठोर टिप्पणीनंतर तरी कुलाब्यातील फुटपाथ मोकळे होतील का, की खरोखरच भविष्यात आपल्याला गाडी सोडून घोड्यावर फिरावं लागेल? तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.